आपल्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यातलीच एक सांगली महानगरपालिका, ज्या निवडणुकीच्या प्रचाराचा सांगलीचाही शुभारंभ आणि महाराष्ट्राचाही शुभारंभ. आपल्या सगळ्यांना आनंद होईल की काल माघारी झाल्यानंतरची प्रचाराची पहिली सभा महाराष्ट्रातली ही माननीय देवेंद्रजींची सांगली आहे. तर ह्या 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला, प्रचाराच्या सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, व्यासपीठावर सर्व मान्यवर असे जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया. तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. पण नाही भागलं तर देवेंद्रजींना फोन करू. त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. आम्ही आमचं काम करतो, आम्ही आमच्या कामावर मांडतो. मोठी यादी आहे, नंतर प्रेसला देतो, पण कामावर आपण लढूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली, त्याच वेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे, इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये 2 टप्पे त्याचे आहेत, या 2 टप्प्यामध्ये एकूण 4000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. आणि त्याचा पहिला टप्पा हा 500 कोटी रुपयाचा टप्पा, की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासून आपण नेहमी करता वाचवू शकू. त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही, तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय. 591 कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी, हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे, हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल. अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय. आज आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं. देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आज महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते. 6 कोटी लोक 40,000 गावात राहतात आणि 6 कोटी लोक 400 शहरात राहतात. आणि त्याही 6 कोटी लोकांपैकी 4.5 कोटी लोक हे सांगली सारख्या 29 शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे.